चला तर मग आज आपण बनवूया इन्स्टंट असा नाश्ता. तर हा नाश्ता बनवणार आहे आपण पोहे, दही आणि रवा याचा उपयोग करून. तर सगळ्यात पहिले मी 1 वाटी पोहे भिजवून घेतले आहे. बघू शकता तुम्ही असं थोडं पाणी टाकून थोड्या वेळ भिजवत ठेवायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी रवा, 1 वाटी दही असं सगळं घेतलं आहे आणि त्याच याच्यामध्ये ते पोहे टाकले आहे मिक्सरच्या भांड्यात आणि सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता ते बारीक केलेलं वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये भाज्या ॲड करू शकतो. तर मी इथे टाकलं आहे कांदा, बटाटो, टमॅटो एवढ्या भाज्या माझ्याकडे होत्या तर मी त्याच टाकल्या आहेत. एक छोटी कढई ठेवली आहे तडक्यासाठी. त्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, थोडीशी हिरवी मिरची कट करून मी यामध्ये टाकली आहे. तर मस्त फ्राय झालं आहे ते. आता त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून हळद टाकून मी हे त्या मटणामध्ये टाकून घेतलं आहे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ, थोडंसं लाल तिखट असं यामध्ये मी ॲड केलं आहे आणि सर्व छान प्रकारे मिक्स असं करून घेतलं आहे. नंतर आपले पात्र गरम करून त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता ते तयार झालेलं बॅटर यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि 10 मिनटं त्याला झाकून ठेवलेलं आहे कमी गॅसवर. आता ते एका बाजूने रेडी झाले आहे. आता त्याला पलटी मारून घ्यायचं जेणेकरून ते दुसऱ्या बाजूने देखील चांगले भाजून जाईल. तर बघू शकता तुम्ही आपले इतके छान असे अप्पे रेडी आहेत. खूप मस्त लागतात. चव तर त्याची 1 नंबर होते. आणि जर आपण डाळ तांदूळ भिजू घालायचे विसरून गेलं तर ही रेसिपी वापरून आपण इन्स्टंट असे अप्पे बनवू शकतो आणि खूप हेल्दी देखील आहे शरीराला. लहान मुलांना तर खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा.